अमरावतीत आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग कार्यालयाबाहेर बेमुदत आंदोलनाला सुरुवात झाली। 5 ऑगस्ट आणि 14 ऑगस्ट 2026 रोजीच्या शासन निर्णयातील विद्यार्थी हिताला बाधक तरतुदी तात्काळ रद्द करण्यात यावा, तसेच वसतिगृह प्रवेशासाठी आलेले आणि येणारे सर्व अर्ज तातडीने मंजूर करून विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, अशी प्रमुख मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली आहे। महाडीबीटीची रखडलेली शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात वेळेत जमा करावी, पंडित दीनदयाल योजनेअंतर्गत मागील डीबीटीची रक्कम तात्काळ जमा करून वसतिगृहाच्या धर्तीवर त्यात वाढ करावी, अशी ही मागणी आहे। अनेक महत्त्वाच्या मागण्या घेऊन जे आहेत आदिवासी विद्यार्थ्यांचं अमरावती येथे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरुवात झालेली आहेत। अप्पर आयुक्त आदिवासी विकास कार्यालयाबाहेर संपूर्ण आंदोलन सुरू आहेत। एकंदरीत जर बघितलं तर शेकडो विद्यार्थी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। विद्यार्थिनी असेल किंवा विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अनेक प्रलंबित मागण्या असेल, महत्त्वाच्या मागण्या ज्या आहेत त्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आहेत। या संपूर्ण मागण्या घेऊन ज्या आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आंदोलनाला बसलेले आहेत आणि जोपर्यंत संपूर्ण मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आंदोलन स्थगित होणार नाही, अशी एकंदरीत पवित्रा ज्या आहेत संपूर्ण आदिवासी विद्यार्थ्यांनी घेतलेली आहेत। अनेक फलक जे आहेत या ठिकाणी आपल्याला या आंदोलनामध्ये पाहायला मिळतंय। मुलं असेल किंवा मुली असेल मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झाल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळत आहे। 5 ऑगस्ट 2026 14 ऑगस्ट 2026च्या शासन निर्णयाविरोधात विद्यार्थी हितास जे आहे ते संपूर्ण निर्णय घेण्यात आलेले नाही, त्यामुळे हे संपूर्ण आंदोलन या ठिकाणी करण्यात आल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। जिंजे वर्सेस आदिवासी मंत्री फरक फक्त पिढीचा नाही विचारांचा आहे, अशा अनेक या ठिकाणी फलक जे आहेत ते विद्यार्थ्यांनी घेतलेलं आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनेक काळांपासून जे आहेत ते आंदोलन सुरू आहे। जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा देखील एकंदरीत या संपूर्ण विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे। नेमक्या कोणत्या महत्त्वाच्या मागण्या विद्यार्थ्यांच्या आहेत आपण हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। दादा, काय महत्त्वाच्या मागण्या आहेत आणि कशा पद्धतीचं आंदोलन सुरू आहे? आमच्या मागण्या म्हणजे जे आमच्यावर आता 5 तारखेला जे जी आर लावण्यात आलेला आहे त्यावर सुधारित जी आर 14 तारखेला काढण्यात आलेला आहे, पण ते जी आर कायदेशीर म्हणजे जे विद्यार्थ्याच्या विरोध आहे एकदम ते तात्काळ रद्द करण्यात यावा आणि डीबीटीमध्ये शिष्यवृत्ती वाढ करण्यात यावी। दीनदयाळमध्ये अतिशय कमी रक्कम मिळते, त्यामध्ये विद्यार्थ्यांचं राहणीमान होत नाही, त्याच्यात देखील वाढ करण्यात यावी। कॅमेरा पर्सन सोबत मी रोहितकडे पाहत राहिलेस मराठी, अमरावती। आम्ही इथे उपोषणासाठी बसलेले आहे। प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी समान हक असायला पाहिजे। जी आर आमचा रद्द व्हायला पाहिजे। प्रत्येक विद्यार्थ्यांना समान हक्क असायला पाहिजे। आज आम्हाला जे सरकारीकडून डीबीटी भेटत आहे, स्कॉलरशिप भेटत आहे, हे प्रत्येक विद्यार्थ्याला भेटायला पाहिजे। यानंतर त्यांची मन आहे की घरातला एकच मुलगा किंवा एकच व्यक्ती घेऊ शकते, बाकीचे घेऊ नाही शकत। याचा अर्थ ते एकासोबत न्याय करून बाकीच्या सोबत अन्याय करताय। हमारी दूसरी मांगनी है जो एकात्मिक आर्थिक विकास प्रकल्प है, जो आश्रम शाला चलती है और जो स्कूल चलते हैं उसमें जो कुछ लड़के और लड़की की जो मौत हुई है उनके लिए जो जवाबदार है उनके लिए कठोर कार्रवाई की जाए और उनको मुआवजा दिया।